आनंददायी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहतो. हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षात मी तुम्हाला असं म्हणालो होतो की 7 अध्याय झाले, पण तसं नव्हतं. घरी जाऊन मी जेव्हा पाहिलं होतं की 7वा अध्याय आपला अर्धा किंवा थोडासा अगदी सुरुवात झाला होता. माझ्या आणि अंजली मॅडमच्या समजण्यामध्ये थोडासा हे झाला आणि 8वा अध्याय आपण सुरू करणार असं म्हणालो होतो, पण 7वा अध्यायच आपल्याला सुरुवात अंजली मॅडमनी या गेल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी त्याचं प्रास्ताविक आपल्या समोर आलं. खरं म्हणजे आपण मागच्या वर्षी 7वा ऐकला का 6वा ऐकला, त्यातलं किती स्मरणात आहे आपण डोळे लावून जर पाहिलं तर तेची ते. आणि दुसरं एक समजा ऐकलं असेल तर तेची वर्णावे वाटे. भगवंताच्या लीला त्या आजही ऐकल्या काय, उद्याही ऐकल्या काय, अखंड सत्संगाच्या दृष्टीने त्या फार महत्वाच्या असतात. असो विषय असा होता की पहिले जे 5 अध्याय या नाथ भागवतामध्ये आपण पाहिले, त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की द्वारकेमध्ये नारद येत आहे. म्हणजे द्वापार युगाचा शेवट आणि काही वर्षातच आता कलियुगाला प्रारंभ होणार आहे, असा तो काळ आहे. काळाचं महत्व लक्षात घेण्याच्या दृष्टीने की द्वापार युग संपणार आहे. आता महाभारताचं युद्धही झालेलं आहे. तिकडे हस्तिनापुरामध्ये पांडवांचं राज्य आहे आणि इकडे सगळी सारवासारव करून म्हणा किंवा जे काही भगवंताला अवतार घेण्याचं कार्य होतं भगवान श्रीकृष्णाला, की ज्याच्यासाठी ते आले, ते परब्रह्म आलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, या कार्यासाठी ते आले होते. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आपल्याला सगळं ते भागवत बऱ्यापैकी पहिल्या 10 स्कंदामध्ये माहिती की कंसाचा अत्याचार म्हणा, सगळं द्वापार युगाचा शेवट आणि महाभारतकालीन युद्ध, महाभारताचं युद्ध झालं. सगळं छान भगवंताला पाहिजे त्या कार्यासाठी ते आले. जवळपास 100 म्हणजे 99व्या वर्षी ज्या वेळेला भगवद्गीता भगवंतांनी सांगितली तेव्हा भगवंताचं वय 90-95 वर्षांचं होतं. ते कार्य झालं आणि त्याच्यानंतर मग ते आपापल्या द्वारका नगरीमध्ये द्वारकेमध्ये आले. त्यांचं यादव वंशाचं कार्य, त्यांचा राज्यकारभार सुरू झाला आणि सगळा हा कार्यभार सुरत असताना आता आनंद आहे. कारागृहामध्ये जन्म झालेला, प्रारब्ध कुणाला कसं चुकत नाही का? स्वामी अरविंद जे होते पॉंडिचेरीला, स्वामी अरविंदांच्या वडील हे कलकत्त्यात ब्रिटिशांच्या काळात फार मोठे श्रीमंत असे असते कलकत्त्यात, पण अत्यंत भारतीय संस्कृतीविषयी, सनातन धर्माविषयी अरविंदांच्या वडिलांना तिटकार होता आणि त्यांनी असं ठरवलंच होतं की माझ्या या मुलाला भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय वेदांताचा, भारतीय सनातनत्वाचा एक संस्कार सुद्धा मला माझ्या मुलावर होऊ द्यायचा नाही अरविंदावर. म्हणून अगदी बालपणी त्यांनी की कुठलाच सनातनी हिंदू धर्माचा संस्कार माझ्या मुलाच्या डोळ्यात सुद्धा येऊ नये, पाहायला सुद्धा मिळू नये म्हणून त्याला इंग्लंडमध्ये शिकायला ठेवलं. त्याला भारतीयत्व कळूच नाही, तो भारतीय होऊच नाही, इतका द्वेष त्यांचा त्याच्याविषयी होता. आणि त्यांनी स्वामी अरविंदांना अगदी बालपणी तिकडे ठेवलं. पण परमात्म्याची योजना अशी की भारतातला एक महान संत तो होणार होता. तिकडे ते ICS वगैरे झाले, म्हणजे आजकालच्या भाषेत जर सांगायचं IAS झाले, इतकी विद्वत्ता प्राप्त केली. पण अरविंदाचं मन नवे तो भगवंत अरविंदाला इंग्लंड मधून पॉंडिचेरीला भारताच्या भूमीकडे खेचून आणलं. केवळ त्यालाच नाही
तर त्यांची अत्यंत जवळची मानसकन्या आणि शिष्य असलेले, ज्यांना मदर असं म्हणायचं, माताजी म्हणायचं, ती फ्रेंच मध्ये राहिलेली बाई, तिला अशी स्वप्न पडायची, तिला असे दृष्टांत व्हायचे, निळा 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 प्रकाश दिसायचा आणि भारत भूमी दिसायची, पॉंडेचेरीचा किनारा दिसायचा, पॉंडेचेरी दिसायचे, पॉंडेचेरीचं ते अरविंदांचं निवासस्थान दिसायचं, आणि ती जहाजानी भारताकडे आली. आपल्याला स्वामी अरविंद फक्त स्वातंत्र्य संग्रामातले एक स्वातंत्र्य सेनानी एवढे म्हणूनच माहिती, लोकमान्य टिळक तेवढेच म्हणतात, ते तेवढे नव्हते सज्जन, फार मोठे महान भक्त योगी होते, योगी. ओम नमो भगवते एवढाच मंत्र त्यांनी माताजींना दिला, आणि त्या फ्रेंच बाईनी संपूर्ण आयुष्य उर्वरित भारतामध्ये आली, स्वामींच्या सेवेत राहिली, आणि खूप सुंदर त्यांची पुस्तके, सगळी इंग्लिश मध्ये आहे, पण सुदैवानी त्या सगळ्या इंग्रजी पुस्तकांचं मराठी भाषेमध्ये आता रूपांतरण सुरू आहे. परवाच्या दिवशी मला एक फोन आला होता, विमल कृष्ण गोखले नावाच्या बाई होत्या, पुण्यातल्या राहणाऱ्या मूळ, पण गेली अनेक वर्ष त्या पॉंडेचेरीत राहतात. त्या म्हणाल्या, माताजींची सगळी इंग्रजीतली पुस्तकं मराठी करण्याचं जे कार्य चालू आहे, त्या कार्यामध्ये त्या ट्रान्सलेशनचं काम करतात. त्यांनी नाशिकला येऊन प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्र परवा ऐकलं, आणि मला म्हणाले की नामसूर्यन दास नामाचं मला पाठवता का, मला माहिती नव्हतं. म्हणाले मला ते माहीत करून घ्यायचं. मी पुण्याजवळ असून मला ब्रह्मचैतन्य महाराजांचं फारसं माहित नाही, रामानंद महाराजांचं माहित नाही. मला एवढं आश्चर्य वाटलं त्याचं की काय महाराजांची लीला असते बघा. तर ते स्वामी अरविंद काय म्हणाले की मी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ब्रिटिशांनी जेव्हा त्यांना कारागृहामध्ये टाकलं, स्वामी अरविंदांची कृष्ण भक्ती किती होती, तर ते म्हणाले मी रोज रात्री कारागृहामध्ये भगवान कृष्णाच्या मिठीमध्ये झोपतो, की ज्याचा जन्म कारागृहात झाला तो भगवंत पुन्हा आपल्या भक्तासाठी कारागृहात जाऊन झोपतो. काय प्रेम आहे त्याचं नाही. तर अशा त्या द्वारकेमध्ये भगवान आपल्या आईबाबांसोबत राहत आहेत, की ज्या आईबाबांना आपल्या जन्माच्या वेळेला इतका त्रास झाला, त्या आईबाबांच्या समवेत त्या द्वारकेमध्ये राहत असताना 5व्या अध्यायापर्यंत मला तुम्हाला सांगायचं काय आहे, त्याच्यासाठी एवढी मोठी पार्श्वभूमी. तर म्हणाले काय असतं ना खरा, माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगज्योती, आता कळेल तैशा रीती, उद्धार गती करी माझे श्रीराम. रामपाठामध्ये आपण हे म्हणतो. तस किती आनंद असेल वसुदेवांचा आणि देवकीच्या जीवनचरित्राचा अभ्यास जर आपण थोडं चिंतन केलं, काय वाटत असेल वसुदेवांना, देवकीला. माझ्या पोटी भगवान गोपाल कृष्ण, ज्यांनी भगवद्गीता दिली, ज्यांनी महायुद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी पांडवांना सांभाळलं, कौरवांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, एवढं मोठं राज्य तयार केलं, आज तो द्वारकेचा मोठा सुवर्ण ची द्वारका ज्यांनी स्थापन केली, जो परमात्मा आहे त्याच्या सुखाला काय कमी आहे. तरीही म्हणजे याच्या इतकं सुख काही असू शकतं का मला सांगा. आता अंबानी बिंबानी तर त्याच्या समोर काहीच नाही हो. अंबानीने, अदानीने, कोणी जगातला कोणताही जरी घेतला तरी वसुदेवा इतका तो श्रीमंत आहे का? तर ज्याच्या पोटी परब्रह्म जन्माला आलं, जो परब्रह्माचा लौकिक अर्थाने बाप आहे, तरीही वसुदेवांकडे जेव्हा नारद येतात तेव्हा अगदी एकांताच्या रूम मध्ये दोघं जातात आणि तिथे ते नारदाला सांगतात, नारदा एवढं मोठं परब्रह्म माझा मुलगा आहे रे, तरी मला समाधान नाही.
मी त्याच्याशी मुलगा म्हणून, नारद म्हणतात तुम्ही त्याच्याशी मुलगा म्हणून वागता, परब्रह्म तुमचा मुलगा आहे असंच समजता तुम्ही, पण त्याला परब्रह्म समजायला तयार नाही, किंवा तुम्हाला ती मायाच तुमच्यावर इतकी काम करते. असा संवाद पहिल्या 5 अध्यायांच्या याच्यामध्ये येतो. आणि मग त्यांना समजून सांगता 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 नारद आपल्याला या 5 अध्यायामध्ये किती कथा सुंदर सांगितल्या. आणि जे सांगितलं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात आहे, पण माझ्या स्मरणात पुनरावृत्तीसाठी म्हणून मी करतो की तिथे आपल्याला तरी भागवत धर्म सांगितलाय, भक्ती सांगितली, भक्ती काय असते, भक्ती कशी करावी, हे सगळं त्या 5 अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये आलं. आणि मग जरी आपला मुलगा असला, म्हणून किती सोपी गोष्ट मी तुम्हाला पुनरावृत्ती होईल माझ्या सांगण्यामध्ये, की शास्त्र जे सांगतं त्याच्या पुढे जाऊ नाही का. सद्गुरू रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये स्वतः रामानंद महाराज सांगतात, आपल्याला तो प्रसंग माहिती, त्यांच्या पत्नी गेल्यानंतर सगळे लोक त्यांना विचारतात, लोकांची गडबड इतकी की नुकताच अंतिम संस्कार करून आले, 8ही दिवस होत नाही तर मला लगेच प्रश्न विचारायला तयार. काय रामानंद महाराज, तुम्ही तुमच्या पत्नी एवढी तुमची वाट पाहत होती, तुम्ही गेले नाही तिच्याजवळ. पण रामानंद महाराज रागवले नाही. पहिली अंडरलाईन गोष्ट, समजा आपण असतो, बस पुढचं काही बोलायची गरज. वेद मंत्र सगळे पाठ आहेत आपल्याला. रामानंद महाराजांनी जे सूत्र दिलं सज्जन हो, ते शास्त्र सांगतं की ते म्हणाले अंते मती सागती, एवढं मला शास्त्रानुसार माहिती आहे. दुसरं म्हणाले पत्नीसाठी पती हा सदैव परमेश्वर. लगेच दुसरी गोष्ट सांगितली ती आपल्या सगळ्यांच्या विसरून जाते, की पतीसाठी पुरुषांसाठी सद्गुरु सर्वथैव. ती माझं स्मरण करत होती आणि मी तिचं स्मरण करत होतो. मी जर तिच्या जवळ गेलो असतो तर माझं सोडून तिला लेकराचं चिंतन झालं असतं आणि त्याच्या चिंतेमध्ये तिने देह सोडला असता. तो मला नको होता, कारण तिची अंतेमती, तिची अंतकाळची मती, तिची अंतकाळची बुद्धी ही तिच्या परमात्मा तिचा जो, म्हणजे सूत्र असं आहे की तुम्हाला नवऱ्याचं चिंतन आहे ना, थोडस महाराज म्हणाले त्या नवऱ्याला परमात्मा समजा, तो नाही पण समजा 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 समजत गेलो समजत गेलो समजत गेलो. चिंतन नवऱ्याच्या ऐवजी आज नाही उद्या, उद्या नाही परवा, वर्षांनी 2 वर्षांनी परमात्म्याचं चिंतन होईल. तसं पुरुषांनी अखंड चिंतन आपल्या सद्गुरूंचं करावं. आणि म्हणून या सगळ्या चिंतनामध्ये नारद वसुदेवांना सांगतात की नाही, त्या परमात्म्याची भक्ती करा, त्या परमात्म्याला, तुमच्या मुलाला तुम्ही परब्रह्म समजायला सुरुवात करा. त्याच्याशिवाय एवढा मोठा तो परमात्मा तुमच्या पोटी जन्माला, म्हणून तुम्ही मुलगा समजून, म्हणजे तो आहे परमात्मा आणि तुम्ही समजता मुलगा. शास्त्र असं सांगतं तुमचा नवरा आहे, तुमचा सद्गुरू आहे, देहानी पुरुष दिसेल, देहानी मानव दिसेल, पण तुमची भावना ही परब्रह्माची जर राहिली तर अखंड चिंतन, आणि ज्याचं मनुष्य अखंड चिंतन आयुष्यभर करतो त्या स्वरूपाला तो मिळतो, असं वेदांत सांगतो. आणि 500-600 वर्षापूर्वी डेव्हलप झालेलं मानसशास्त्र सुद्धा सांगतो. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते, की कायमच भीती वाटते. लहानपणी आपल्याला हे सांगायला भीती वाटली की अंधारातून जाताना रामनाम घेत जा बरं. आता ते इतकं पक्क बसले, वय किती झालं तरी आईचं ते वाक्य नाही भीती वाटत. किती सुंदर आहे, किती सुंदर. असा हा 5वा अध्याय होऊन जातो. आणि आता 6व्या अध्यायामध्ये कदाचित अंजली मॅडमने सांगितलंय असेल की 6व्या अध्यायामध्ये भगवान गोपालकृष्णाने उद्धवाच्या प्रेमाची पार्श्वभूमी आपल्या समोर नाथ महाराज मांडतात. आणि ही सगळी पार्श्वभूमी अद्वैत भक्ती आपल्याला कळावी, की शेवटी सुरुवात सगुणेपासूनच आहे. महाराज म्हणाले निर्गुण कळायला कठीण आहे, पण सगुणोपासनेशिवाय ते कळणार नाही. आणि दुसरं, मी आणि माझे सद्गुरू, मी आणि माझे सद्गुरू, असं मी म्हणत असताना, सद्गुरू 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 म्हणत असताना मीचा लेश पावावा आणि सद्गुरू स्वरूपामध्ये मी विलीन व्हावं. नव्हे नव्हे असं होता येतं
त्याचा सिद्धांत अद्वैत सिद्धांताच्या माध्यमातून थोडस सिद्धांत सांगतोय, जास्त कंटाळवाणू मी करणार नाही. त्या अद्वैत भक्तीची पार्श्वभूमी ही 6व्या अध्यायामध्ये सांगितली जाते. सज्जनो, भगवंताची भक्ती करणाऱ्यासाठी किंवा भगवंताची भक्ती जो जो करतो त्याच्यासाठी किंवा त्याची सेवा भगवंत काय करतो हे 6व्या अध्यायामध्ये आहे. मी थोडस तुम्हाला पटपट पुढे नेतोय की काय त्या शरणागतीचं महत्व, काय त्या प्रेमाचं महत्व. खरं सांगतो, आपण इतक्या ठिकाणी प्रपंचात प्रेम लावतो ना की आपलं मन प्रेम लावून सगळं प्रेम आपलं आटून जातं, संपून जातं, आणि मग सद्गुरूंवर किंवा भगवंतावर प्रेम करायला आपल्याकडे मनही राहत नाही आणि प्रेमही राहत. कारण एकदा एक मन एका ठिकाणी गुंतलं, एका मानात 2 तलवारी नाही राहत, नाही. तसं त्या भगवंतावर ते प्रेम करण्यासाठी नाथ महाराजांनी 6वा अध्याय पूर्ण अतिशय सुंदर असा सांगितला. तो तुम्हाला आठवत असेल, नसेल तर थोडीशी आठवण करून आपण पटकन पुढे जाणार आहोत. नाथ महाराज तिथं असं सांगतात की भगवंताच्या कथांचं श्रवण कीर्तन जर केलं तरी संसार बंधनातून तुम्ही मुक्त होणार. भगवंताच्या सगुण रूपाचं अगदी किती त्यांनी सांगावं नाथांनी की नुसतं भगवंताच्या मुख कमलाचं जरी वर्णन तुम्ही केलं तर म्हणाले भगवंत तुमच्यासाठी काय करतो, तर तो तुमच्यासाठी त्याच्या देवघरात ध्यान लावून बसतो. इतकं बारीक सारीक कोण सांगू शकतं? नाथ महाराज. का सांगू शकतात? त्यांनी ती भक्ती अनुभवलेली ना. या पूर्ण ग्रंथामध्ये सज्जनो, ग्रंथराज दासबोस मध्ये समर्थ आणि नाथ भागवतामध्ये, सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये उदाहरण फक्त नाथांचं आणि स्वामींचं देतो की हे दोन्ही ग्रंथ सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू, प्रत्यक्ष त्यांनी अनुभवले, कितीतरी वेळा अनुभवले, मग लिहिलेले. यातलं प्रत्येक वाक्य नाथांनी अनुभवलंय आणि ते म्हणाले मी जसं अनुभवलं तसं तुम्ही अनुभवू शकता. ही त्यांची खरी तळमळ आहे. अरे मला मिळालंय, मला तो आनंद मिळाला. नाथ महाराज म्हणाले मी तुम्हाला काय सांगू, त्या भगवान गोपाल कृष्णाच्या नुसत्या मुखकमलाचं मी चिंतन करतो, तर त्याचा रिझल्ट असा आहे म्हणाले की तो त्याच्या घरात आपलं ध्यान करतो. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की नारद मुनी एकदा गेले भगवंताकडे वैकुंठामध्ये, पटपट आता त्यांना सगळीकडेच प्रवेश होता. गेले सत्यभामेला नाव कुठे आमचे महाराज, कुठे आमचे भगवंत म्हणे. अहो ते आतल्या देवघरात. देवघरामध्ये भगवंत? ते म्हणजे मी सगळा मृत्यू लोक पाहून आलो, तर माणसं कोणी देवघरात बसायला तयार नाही म्हणजे. संध्याकाळच्या लाइटिंगच्या प्रकाशात आहेत सगळे. आणि देव म्हणले देवघरात कोणत्या बसले, तुम्ही जाऊनच पहा म्हणाले. हा नारद गेले आणि पाहिलं तर भगवंताच्या देवघरात त्यांना आवडणाऱ्या सर्व शिष्यांच्या तसबिरी अतिशय सुंदर लावलेल्या आहेत. हार, फुलं, गंधाक्षर. आता आपली पूजा आणि भगवंताची पूजा कोणाची चांगली असेल हे काही सांगण्याची गरज नसते. इतकं प्रेम. आणि नाथ महाराज म्हणतात की जो त्याच्या मुखकमलाचं नुसतं चिंतन करतो त्याचं ध्यान भगवंत करतो. पुढे म्हणाले एक गोष्ट त्याच्या हास्यवदनाचं चिंतन करणाऱ्याचं हे म्हणाले, आणि जो त्याच्या लीलांचं वर्णन करतो, म्हणजे जेवढे कीर्तनकार आले ते सगळे जे भगवंताची लीलांचं चिंतन करतात, सदा सर्व काळ भगवंत त्याच्या जवळ जाऊन बसतो म्हणाले, त्याच्या जवळ. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे. चिंतन, श्रवण, मनन, म्हणजे वाचन, श्रवण, मनन याच्यात तर आपण दोघं आलो. आता 1.5 तास तरी 1 तास तरी भगवंत आपल्या जवळ आहे याची 100% खात्री बाळगा. त्याच्या पुढे जाऊन महाराज काय म्हणाले की मी तुमच्याजवळ कसा आहे हे तुम्ही शोधू नका, कारण मला पाहण्यासाठी लागणारी दृष्टी आज तरी तुमच्याकडे नाही. त्याचाही प्रयत्न करू नका. मी तुमच्याजवळ आहे ना, बस आहे. आई परीक्षेला जाताना म्हणजे काळजी करू नको रे, मी आहे तुझ्याजवळ, एवढंच आई म्हणते.
झोपताना आपण भगवंताचं नाव घेत झोपतो, किती निवांत, किती शांत, नाही का? महाराज म्हणाले झोपताना आपल्या गादीवर बसल्या बसल्या 3 माळा कराव्या, नाही जमलं 2 करा, नाही 1 तरी करा, नाही 13 वेळा तरी नाम घ्या. आपल्या उशीला नमस्कार करा, महाराजांचे चरण कमल समजून. सज्जनो, जगातली कोणतीच गोळी घेतल्यावर इतकी गाढ झोप येणार नाही, इतकी छान झोप. फक्त अनुभव घेतला, नामाचा अनुभव. महाराज म्हणाले नाम घेणं, अहो नाम घेणं म्हणजेच काय? भगवंताचं चिंतन. हे चिंतन आपल्याला आयुष्यभर. सज्जनो, हा सगळा चातुर्मास, हा सगळं नाथ भागवत, ही सगळी उपासना, ही 13 तासांचे जप, हे आपल्याला या मोहमयी जगामधून बाजूला आणून खरं खरं सुख आपल्याला बघू महाराजांना द्यायचंय, म्हणून हा प्रपंच आहे. नाही तर माझ्यासारखा अज्ञानी माणूस इथे बसून तुम्हाला काय सांगणार आहे? तुम्हाला का आवडावं, मला का सांगावं वाटावं, ही माझी प्रेरणा आहे का? अगदी लॉजिकली आपण पाहूया, अगदी वास्तववादी बोलूया. इतकी वर्ष हे कसं चालतंय? आपण सगळी बेशिस्त माणसे, मी तरी बेशिस्त, तुम्ही शिस्तीचे असा, पण हे चाललंय ना, हे कोण चालवतंय? त्यांचा हात आहे की नाही? एवढी या घरातली सगळी माणसं चातुर्मासामध्ये गुंतलेली, 22 वर्ष वेगवेगळी कुटुंब, नवीन नवीन कोणी दरवर्षी येतं आणि त्याला महाराजांचं प्रेम लागतं. एवढा मोठा अनुभव आहे या चातुर्मासाचा, या सत्संगाचा. महाराज म्हणाले ना, सत्संगाचा महिमा अपार आहे. पहिल्या दिवशी 16 लोकांनी 13 कोटी संकल्प, एकादशीच्या दिवशी 9 लोकांनी, परवा काल 2 लोक, आज एकांनी, काल एकांनी, कबजोशी दादा आणि वहिनी काल 13 कोटीचा संकल्प सोडला. त्यांच्या मनात हे नाही आलं की आमचं वय झालं. वय झालेलंच नाही, संसाराला झालं का मला सांगा. नाही, अजून आमच्या पुंतळाची आपल्याला मुंज पाहायची. मग जमलं तर त्याच्या लग्नात पुन्हा ती राजभीत मान हल्ली तरी, तिथं तांदूळ टाकताना आपलं डोकं तरी हलावं. राजभीत झालीच पाहिजे. नाही, उदाहरण मला सांगायचं त्यांचं, म्हणून आपल्या सगळ्या आपल्याला कोणालाच जायचं नाही, जावं वाटतच नाही आणि नकोच ना. कारण का? तर फक्त ध्येय बदलायचंय. का नाही जायचं? 13 कोटी राहिला आणि एक झाला तर दुसरा. म्हटलं तुम्हाला, एक तरुण मुलगा आपल्या उपासनेला म्हटलं की नाही, आता मी आई बाबांबरोबर 13 कोटी करणार आणि तो झाला आमचा, मग आम्ही दोघं नवरा बायको म्हणून 13 कोटी करणार, आणि तो झाला की मी एक तर 13 कोटीत, माझी बायको एक तर 13 कोटी करणार. किती सुंदर आहे हे चिंतन, किती सुंदर आहे. या उपासनेतला एक तरुण मुलगा असं म्हणतो की मला माझ्या आयुष्यात 3 वेळा 13 कोटी करायचं. एकदा आई बाबांबरोबर, एकदा आम्ही दोघं नवरा बायको म्हणून करणार, आणि मग आम्ही एक करणार. एवढा सुंदर विचार आहे. कोणत्या अध्यात्म ग्रंथात हा विचार लिहिलाय हो? तर हा सत्संगतीने आलेला विचार आहे. आणि हे सगळं आपल्याला होणार आहे, बिलकुल होणार आहे, नक्कीच होणार. भीती एक असं बघू वाटत मी ना, मृत्यूची भीती बाळगूच नाही. महाराजांचं सगळं, प्रल्हाद महाराज म्हणाले तुम्ही नाम घ्या, नामाने काय होईल म्हणले, पहिल्यांदा तुमची मृत्यूचीच भीती जाईल. सगळी भीती तिचं, आता बाई काय होईल, काहीच होणार नाही. जे सगळ्यांचं झालं तेच आपलं होणार आहे. पण एक आपल्या महाराजांचं वाक्य पुन्हा पुन्हा मला ते सांगा वाटतं, कारण त्याचीच भीती कायम सगळ्यांना. आता काय होणार बा आमचं म्हातारपणी? स्पष्ट सांगितलं महाराजांना. एवढं खरंच ना, ब्रह्मज्ञानीच होते. आणि दुसरं महाराज काय म्हणाले, मला प्रापंचिकाच्या सगळ्या अडचणींची जाण, की तो प्रपंच कसा करतो, त्याला पैसा किती मिळतो, त्याची बायको कशी, त्या बायकोचा नवरा कसा, त्यांच्या पोटी येणारे लेकरं कसे, त्यांचे त्रास कसे, या सगळ्या गोष्टींची महाराज म्हणाले मला जाणीव आहे. आणि ती सगळी जाणीव लक्षात घेऊन शेवटी मी एकच सांगतो, या सगळ्यांवर उपाय नाम. आणि मग म्हणाले, माझ्या माणसांनी म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये, एवढं आश्वासन. आता त्याच्यावरही जर आपण विश्वास ठेवू शकत नसेल तर मग आपल्या बुद्धिमत्तेचीच कमाल नाही का? त्यांच्यावरही आपण विश्वास ठेवत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड आहे, आपला मायबाप. म्हणून हा सगळा भाग नाथ महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितला की भक्तांसाठी तो किती लीन होतो. म्हणाले की एक तर त्यांनी आपल्यासाठी ते परब्रह्म स्वरूप सोडून मनुष्य रूप धारण केलं. आता मनुष्य रूप धारण केलं की ते सगळं प्रारब्ध आलं, अमकं आलं, तमकं आलं, किती त्रास त्याला घ्यावा लागला. तेवढं करून तो म्हणाला की ते सगळं लीलेने त्यांनी मनुष्य रूप घेऊन जे काही केलं, तर ते म्हणाल्या
तो म्हणतो, नाथ महाराज सांगतात की अहो त्या भगवंताच्या लीला नुसत्या तुम्ही सांगत राहा, ऐकत राहा, गात राहा, नाही का. जनाबाई म्हटल्या तसं, धरीला पंढरीचा चोर, तिने त्या शब्दांमध्ये म्हणलं. ती म्हणाली त्याच्या लीला, त्याचं चिंतन, त्याचं हे गाता गाता तुमचा हा सगळा भवसागर, हा प्रपंच तुम्ही असा चुटकीसारखे म्हणेल निघून जाईल म्हणाले. इतकं त्याचं महान. नवे नवे आत्ता जर आपण आपलं स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य पाहिलं तर जे जे लोक ज्या ज्या वेळेला या उपासनेमध्ये किंवा या सगळ्या उपक्रमांमध्ये सामील झाले, आता तर बघा, ज्यांनी ज्यांनी 13 कोटी केला ना संकल्प, त्याला दुसरं चिंतनच नाही. अरे सकाळ झाली माळा. आणि आपणच आपल्याकडे जेव्हा पाहतो, मागच्या वर्षी आपण काय करतो, काय लिहिलंय हो त्या संकल्पाची, काय महाराजांचं. ते म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या, आणि किती सांगितलं तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सर्व मी करतो. आणि करतात की नाही ते. अहो दुसऱ्याचं कशाला, मी माझं आयुष्य सांगतो. मी इथं आल्यापासून हे उपासना सुरू झाल्यापासून केव्हा 32 वर्ष गेले मला कळले. 25 वर्ष उपासनेचा गुरुवार आहे, त्यांच्या कृपेने आपण सगळे आहोत त्याच्यामध्ये. 22 वर्ष झाले महाराज आपल्याला चातुर्मास घडवतायत आपल्याला. त्या नामामध्ये आपण कधी आलो कधी नाही आलो असू द्या, पण आपला चातुर्मास चुकला नाही 22 वर्षामध्ये. हे आपली शक्ती आहे का, हे आपलं पुण्य आहे का. हे जे अधिष्ठान आहे ना, किती पॉवरफुल आहे मला सांग. या लोगावकरांकडे आपण किती वेळा आला असणार आहे. पण आषाढी एकादशीपासून हे मंदिर वाटायला लागलो. परवापर्यंत मनोज लोगावकरांचं असलेलं निवासस्थान आज मंदिर वाटतंय, जाव वाटत नाही. काय सांगू मी तुम्हाला, अनेक साधकांचे असे आपल्याला खरं सांगतो ना, काय नामाचे अनुभव आहे. अनुभवातीत मला काल एक 13 कोटी के जप केले, संकल्प केलेल्याचा फोन आला संभाजीनगर. ते गृहस्थ म्हणाले माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टर म्हणाले मोबाईलही पाहू नका आणि टीव्ही पाहू नका. एरवी ते पाहतच नाही, त्यांचा 13 कोटीचा संकल्प आहे, छान जप. तर म्हणाले काल माझा 42,420 माळा जप झाला म्हणाले. इतका जप मी कधीही केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या डोळ्याचं दुखणं नाही, मला खंत नाही, मोबाईल न पाहिल्याची, टीव्ही न पाहिल्याची खंत नाही. काय आनंद आहे म्हणाले, शब्दात नाही सांगता येतो. आता हे करण्यासाठी संकल्पच, संकल्पाशिवाय खरं संकल्पाची शक्ती इतकी काम करते ना. मी म्हटलं तुम्हाला की इतका वेळ आपल्याकडे, आणि या 6व्या अध्यायाचं खरं चिंतन त्याच्यात आहे की त्या भगवंताची तुम्हाला नातं जोडायचं. उद्धव हा सगळ्यात प्रिय शिष्य, जे काही थोर शिष्य भगवंताचे, त्यातला क्रमांक 1 चा शिष्य जर कोणी असेल, गोपिकांचं तर वर्णन आहेच आहे, पण त्याच्याही वर जरी गोपिकांकडे भगवंताने अर्जुनाला पाठवलेलं असेल, तरी क्रमांक 1 चा शिष्य भक्त, भक्त ज्याला म्हणता येईल तो उद्धव आहे. उद्धव. आणि ते सगळं वर्णन त्याच्यामध्ये. नाथ महाराज पुढे म्हणतात की मी जो जो हट्ट भगवंताकडे केला, उद्धव म्हणाला मी जो जो हट्ट केला तो सगळा भगवंताने पुरवला, सगळा. आता बघा तुम्ही, नाम सुरू झाल्यावर सुद्धा असं वाटतं आपल्याला एखादं, काय मी तुम्हाला काय सांगू, एका भक्त म्हणजे आता तो काही फार मोठा अनुभव नाहीये, पण ज्याचा त्याच्या दृष्टीने फार मोठा असतो. एक सुप्त वासना माणसाच्या मनात निर्माण होते. अजून तर आपण त्या उच्च मार्गाला, उच्च स्थितीला गेलो नाही, पण कसं एकदम कसे जाणार ना, हळूहळूच जाणार. आपल्या नांदेडमध्ये जे वारले आता, फार नाम घ्यायचे, आर्थिक परिस्थिती म्हणजे अतिशय हालाकीची होती, पण नाम इतकं घ्यायचे ते. आणि म्हणाले एक दिवस मला, म्हणजे नामाच्या अनुभवाला मी खाली आणतो असं नका समजू प्लीज. मला एक सांगायचं की एका जीवाची किती सूक्ष्म वासना त्या नामाच्या, महाराज म्हणजेच नाम, नाम म्हणजेच महाराज, त्यांच्या लक्षात. ते म्हणाले काय करावं, म्हणाले आर्थिक परिस्थितीमुळे कितीतरी दिवस भेंडी आणूच शकलो नाही, भेंडीची भाजी, भेंडी. आणि एक दिवस असं तीव्र वासना झाली, भेंडीची भाजी खायला. पैसे नाहीये. अहो शेजारच्या बहिणी काही कारण नसताना अर्धा किलो भेंडी त्यांच्या घरी घेऊन गेली.
डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, महाराज माझी काय वासना गेली हो. म्हणाले, वेल्डिंग आणि तुम्ही पूर्वात. आता ही गोष्ट किती एक त्यांची आणि महाराजांचीच आहे. आणि लौकिक दृष्ट्या जर म्हटलं तर हा काही फार मोठा अनुभव आहे का? नाही. पण तुमच्या सुप्त वासनांकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. तुमच्या या जीवाचं कल्याण त्यांना कसं करायचंय. म्हणून हा 6वा अध्याय जो भागवत 5 म्हणजे सांगितलं गेलं भागवत धर्म, त्या भागवत धर्मामध्ये भक्तीचं आणि नामाचंच महत्व. कालच्याच प्रवचनात नाही का, कृतयुगामध्ये हवनाने, त्रेतायुगामध्ये नाही, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होती. पुढचं वाक्य आहे महाराजांचं की या कलियुगामध्ये तुम्ही हवन करू शकत नाही, देवतार्चन करू शकत नाही, यज्ञ याग ध्यान काहीच करू शकत नाही. पण त्याच्यापेक्षा सोपी अवस्था नामाची, की त्या नामाने तुम्हाला भगवंत बदलणारे. हे भागवताचं महात्म्य, भगवत भक्तीचं महात्म्य महाराज म्हणाले. पुढे म्हणाले की शेवटच्या श्लोकामध्ये 6व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे, त्या शेवटच्या श्लोकामध्ये शुकाचार्य म्हणतात की देवकीचा पुत्र भगवान गोपाल कृष्ण हा पूर्ण असा अवतार, पूर्ण अवतार भगवान गोपाल कृष्णाचा म्हणजे. तर म्हणाले की त्या पूर्ण अवताराचं वैशिष्ट्य असं की त्याचं प्रेम देवकीवर होत, रुक्मिणीवर होत, सत्यभामेवर होत, प्रद्युम्नावर होत, बलभद्रावर होत, अनिरुद्धावर होत. हे अगदी प्रिय व्यक्ती आहेत बरं भगवान गोपाल कृष्णाच्या जीवनात चरित्रातले. भगवंताचं ज्यांच्यावर विशेष प्रेम होतं, इतक्या ह्या व्यक्तींची मी तुम्हाला निवडक नावं सांगतो. पण या कुणालाही एकांतात ज्या ठिकाणी भगवंताच्या कक्षामध्ये प्रवेश नव्हता यांना, तिथे उद्धवाला प्रवेश होता. आणि त्या सगळ्या एकांतात त्या गप्पा म्हणजे अगदी मनातल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी रुक्मिणीला कधी सांगितल्या नाही, बलभद्राला सांगितल्या नाही, देवकीला सांगितल्या नाही, अनिरुद्धाला नाही, प्रद्युम्नाला नाही, अशा सगळ्या गोष्टी एकांतात फक्त उद्धवाला असा गळ्यामध्ये हात टाकून सखा म्हणतात ना, तसं गोपाल कृष्णाने करावं. इतकं प्रेम उद्धवाचं. सखा, निज सेवक, निज सेवक, एकांत भक्त, एकांती असं नाव सगळे ज्ञानी पुरुष उद्धवाला देतात. एकांती का? तर खरा एकांत जो होता, जिथे कुणीच कधीच भगवंत त्यांना प्रवेश देत नव्हता, तिथे ओढत भगवान गोपाल कृष्ण ओढत उद्धवाला देत असे. काय प्रेम असेल सज्जन. मी काय म्हटलं माहिती का, मी काय म्हटलं असं म्हणण्यापेक्षा आपण असा विचार नेहमी करावा की अतिशय उच्च गोष्ट जेव्हा आपण खूप लक्षात ठेवू ना, तेव्हा त्याच्याकडे जाण्याचा मनुष्य आदर्श अवस्था अशी असते की तिथे आपण पोचू काही नाही माहित नाही, पण त्या मार्गावर आपण राहतो. अशा उच्च कथा की मला तसं भगवंताचं आपल्या समोर एक पाहिजे ना, आयडॉल पाहिजे ना, एक मोठा एक आदर्श पाहिजे की मला कोणासारखं व्हायचं. तुम्हाला पहिल्यांदा भक्त व्हायचं. मग भक्ताचे किती प्रकार आहेत, तर भागवतामध्ये भक्तांचे 1000 प्रकार सांगितले आणि त्या 1000 प्रकारांपैकी कुठल्या तरी एका प्रकारामध्ये श्री महाराजांच्या कृपेने आपण बसू शकतो. भागवताचं वैशिष्ट्य असं की त्याच्यात सगळ्या प्रकारचे भक्त आपल्याला सांगितले गेले. म्हणजे सगळ्या प्रकारचे अपराध करणारे, सगळ्या प्रकारचा व्यभिचार करणारे, सगळ्या प्रकारचं साधन करणारे, सगळ्या प्रकारचे दारिद्र्य असलेले, सगळ्या प्रकारच्या शारीरिक विधी, या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपण नक्की बसू. आणि सज्जनो, हा सगळा आपला जो अट्टहास चाललाय ना, आपल्याला खरं सुख मिळवायचं. आपल्याला खरंच सांगतो तुम्हाला आता काहीतरी बनायचंय. कारण काय, बहुत आयु गेले, खूप वर्ष आपण प्रपंचामध्ये. आताही प्रपंच नाही सोडायचा, पण तो प्रपंच आपल्याला परमार्थ स्वरूप करायचा आहे. नवे नवे महाराज काय म्हणले, प्रपंच ही प्रयोगशाळा आहे परमार्थ करण्यासाठी. पुन्हा म्हणाले, महाराजांना विचारलं तुमचं अस्तित्व कुठे आहे. अगदी पहिल्याच वाक्यात सांगितले, मारुतीच्या मंदिरात आहे, गोंदवाल्यात आहे, नाम आहे तिथे आहे, अन्नदान जिथे आहे तिथे मी आहे. पण शेवटचं एक फार सुंदर सांगितलं, आणि ते तुमच्या माझ्यासाठी, की जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. बस संपलं. आता माझ्या स्मरणात प्रपंच करणं
हे तर आपल्या हातात आहे. आणि हे सगळं या नाथ भागवतामध्ये 6व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात की इतकी सुंदर भक्ती त्या उद्धवाला एकांती म्हटलं, एकांत भक्त म्हटलं, त्याला निजभक्त म्हटलं. इतकं अगाध प्रेम श्रीकृष्णाचं, लक्षात घ्या, इतकं अगाध प्रेम श्रीकृष्णाचा उद्धवावर होतं. म्हणजे उद्धवानी भगवान गोपालकृष्ण किती प्रेम केलं असेल. साधे नगरसेवक आपल्या गल्लीतला बालाजीराव कल्याणकरला भेटायला जाबरतो. साधे 4 दमडीचे लोक नाहीत समाजातले, पण त्यांच्याशी ओळख व्हायला आपल्याला वर्षानुवर्ष त्याचे टायर घासूनही होत नाहीत आपले. अनंत कोटी ब्रह्मांडाचा अगाध प्रेम करणारा भगवान गोपालकृष्ण उद्धवावर प्रेम करतो. म्हणजे उद्धव कोणत्या पात्रतेचा, काय तपश्चर्या भगवंतावर त्याची असेल की भगवंत त्याच्यावर अगाध प्रेम करतो. त्याच्यामध्ये ते म्हणतात इतकं भगवंताला उद्धव आवडायचा. किती आवडायचा म्हणाले तर भगवंताला जे जे आवडतं, पोशाख, काय दागिने असतील, काय काय जे आवडेल, अश्व असेल, रथ असेल, खाण्याचे पदार्थ असतील, जे जे श्रीकृष्णाला आवडायचे ते सगळे तो पहिल्यांदा उद्धवाला द्यायचा. वा, आपल्याकडे जर करायचं आपण नाही, भगवंताला दाखवल्याशिवाय नाही, बरं पहिले दाखवा, त्यांना नव्हे. जसं आपण करतो त्याच्या पुढे उद्धवाच्या मागे लागायचं. अरे माझा अंगरखा खाल्लं, मी नवीन शिवलाय, उद्धवा तू पहिल्यांदा घाल. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे तसं होतं. सासूबाई आपल्या ननंदबाई भाऊजाईची साडी वगैरे, तुम्ही घडी मोडा, तुम्ही घडी मोडा, इच्छा असं केलं असं, तिचा राग नको म्हणून नेसा ननंदबाई. पण ते होत तरी. आता तर काहीच नाही. आता कोणी कोणाचं आम्ही तुमचा स्पर्श सुद्धा नको, टॉवेल सुद्धा एक नको. इन्फेक्शन. आपल्या लहानपणी एक टॉवेल 5 भावामध्ये होता, कधी कोणाला इन्फेक्शन नाही, पिंत काही. आता तर त्याचा टॉवेल वेगळा, याचा हँडकरचीफ वेगळा, त्याचा वेगळा. किती आपण दूर चाललो. तर भगवंतानी त्याच्या मागे लागावं की अरे माझा अंगरखा नवीन आहे, उद्धवा घाल ना. नको नको नको. एखादा आवडीचा पदार्थ केला तर भगवंतानी तो वाटीमध्ये घ्यावा आणि त्याच्या मागे सुवर्णाची वाटी हो, उद्धवा घे. उद्धव म्हणत नको नको नको. इतकं प्रेम, तू माझ्या मागे नको येऊ रे, नको नको मला देऊ भगवंता, नको. नाही नाही तुका नको म्हणावं. तर भगवान गोपालकृष्णाने त्याला मिठी मारावी, आग्रहाने त्याच्या मुखात घालावं. आणि तरी तो जर नाही म्हटला एखादी वस्तू घ्यायला, तर भगवंतानी त्याच्या पायावर डोकं ठेवावं उद्धवाच्या. काय घे ना रे, प्लीज घे ना, प्लीज. आजच्या भाषेत देवा घे ना, मी तुझ्या पाया पडतो होतो, आपण माझा अंगरखा झाला, माझ्या हातातली ही खीर खा ना तू. काय प्रेम असेल मला. म्हणजे नुसत्या या लौकिक दृष्ट्या या नुसत्या चिंतनाने सुद्धा माणसाचं मन किती मोहरून जातं. असं कधी होतं का आपलं? इतकं प्रेम जर आपण या मुलांना सांगितलं, दाखवलं, तर या शुद्ध मनामध्ये हे बीज जेव्हा ओंकार सारखं चिंतन करतात. बरं, लहान मुलांना कशासाठी की ते तसं चिंतन करतात. आणि तसं चिंतन करता करता त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं. कारण ते आज निरागस आहे, बऱ्यापैकी निर्विकार आहे. निर्विकार निरागस मुलांची जेव्हा उपासना होते, जप होतो, तेव्हा तो भगवंत स्वरूपाने, भगवंत स्वरूपाचं केलेल्या जपाचं फळ त्या लेकराच्या तारुण्याच्या अवस्थेमध्ये काम करतं. आणि त्या तारुण्याच्या काळामध्ये तो मोहाला बळी पडत. म्हणून बालपणापासूनची जी भगवंताची सेवा, हाच भक्ती मार्ग सज्जन. याचं सूत्र काय मग? इतका इतकं उद्धवावर प्रेम काय का असं? नाथ महाराजांचं ते चिंतन असं आहे की भगवंताच्या चरणी जी शरणागतीचा भाव आहे ना, त्यांनी देव इतका अंकित होऊन जातो. देवाला अंकित करण्यासाठी काय, इतकं प्रेम करावं आणि काहीच मागू. सगळ्यात नाही का? आपल्या प्रपंचाच्या मध्ये सुद्धा आपण पाहतो ना, काही स्त्रिया आजही खूप आहेत, खूप स्त्रिया अशा इतका निसंगपणे प्रपंच करतात ना. एकुलता एक म्हणजे अपत्यामध्ये तो
मुलगा एकच आहे आणि त्याला 2-3 बहिणी आणि त्याची बायको आहे. तिला 3-4 नंदा आहेत आता या, आणि तिला माहिती आहे की आपला 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 आपले यजमानच या सगळ्या बहिणींचा. तर ती भाऊज आहे त्या नंदांना केव्हाही माहेरपणाला आल्यावर, ननंदबाई तुम्हाला पाहिजे ती साडी घ्या, पाहिजे ती साडी घ्या. 5-7 वर्ष त्या नंद्या पाहतात की आपली भाऊज आहे आपल्याला कधीच नाकारत नाही. ही घेतली तरी हो म्हणतात, ती घेतली तरी म्हणतात. 10 वर्षानंतर त्या ननंदबाईंच्या प्रवृत्तीमध्ये फरक पडलेला आपल्याला जाणवतो की मानव पातळीवर हे आहे, तर त्याला तर काहीच अपेक्षा नाही. त्या भगवंताला जर आपण असं प्रेम केलं की मस्त जप करायचा, उपासना, महाराज तुमच्या चरणी घ्या, महाराज तुमच्या चरणी राहू द्या बरं एवढा जप, आणि आजचा जो जप झाला ना, हा जप याच्यासाठी तुमच्याकडे घ्या की उद्या एवढाच जप होत्या, उद्या जप झाल्यावर पुन्हा महाराज उद्या पुन्हा एवढाच करून घ्या आणि मला काही नको. असं जेव्हा आपण करत जाऊ ना, महाराजांना वाटणार हे लेकरू काहीच मागत नाही. नाथांनी केलं काय, काय प्रेम केलं त्या भगवंतावर, इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकी भक्ती केली की तो म्हणला अरे इतके तुझे उपकार आहे की मी तुझ्या घरी शेवटी येतोच म्हणाले. आणि 12 वर्ष पाणी भरलं. पाणी भगवंतानी भरावं, मला ही गोष्ट इतकी आवडते, इतकी माझ्या अंतःकरणात बसली. काय असेल ना, तुम्ही विचार करा. पैठणला राहणारा लौकिक अर्थाने एक ब्राह्मण संत नाथ महाराज, जनाबाई गंगाखेडला राहणारा लौकिक अर्थाने एक मोलकरी, चहूवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर, काहीच नाही बरं तिथे भेद काहीच नाही. तुम्ही कोणत्या ज्ञातीचे आहात, तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट भगवंताशी. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, अസുशिक्षित आहात, काहीच नाही. तो भगवंत जो आहे ना, तो सगळ्यांसाठी सारखा उपलब्ध आहे. फक्त आपली भक्ती कमी पडते एवढं निश्चित आहे. आणि आज इथूनच सुरुवात करायची. नवे आपण केलेलीच आहे ती आता वृद्धिंगत करायची की नाही महाराज, बहुत आयु गेले राहिले अल्पच की हे वाया जाता का. तर तो जितकं तुम्ही अनन्य भावाने त्याला शरण जाणं, ते सद्गुरु भगवंत म्हणत असताना आपल्यासाठी भगवंत, आपल्यासाठी ईश्वर, आपल्यासाठी परमेश्वर, आपल्यासाठी परब्रह्म एकच आहे, ते म्हणजे आपले सद्गुरु. आणि या सद्गुरु प्रती आपली अनन्य भाव, अनन्य निष्ठा की नाही. आणि ही निष्ठा भंगते केव्हा बघा, कुठे कुठे आपल्याला लक्ष द्यायचं ते मी सांगतो आज. मानवी जीवनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जीवनामध्ये कायम असं घडत राहतं सज्जन की आपल्याला हवं ते ज्या वेळेला हवं आहे त्या वेळेला मिळत नाही, आणि जे आपल्याला नको, आणि अशा वेळेला मनुष्य अस्वस्थ होतो, नाराज होतो, दुःखी होतो, भीतो, आणि आपल्या सद्गुरूंपासनं, आपल्या नामापासनं दूर जातो. हीच ती संधी काळाची वेळ आहे की जिथे स्थिर राहणं गरजेचं. असं झालं का महाराजांच्या कानावर घालणं, महाराज असं झालं, तुमची मर्जी. आपल्या इच्छेप्रमाणे झालं तर असं समजायचं महाराज तुमची इच्छा. आपल्या इच्छेच्या विरुद्ध घडलं, शांत राहून तुमची मर्जी मी स्वीकारतो. हे जमलं की अनन्य शरणागती जमली. अनन्य शरणागती, अनन्य अन्य नाही, तुमच्याशिवाय कोणीच नाही. महाराज म्हणाले ना, मी तुम्हाला काय सांगू, महाराज म्हणाले तुम्ही काहीच साधन नाही केलं तरी हरकत नाही, पण माझा सद्गुरु माझ्या पाठीशी उभा आहे हे विसरू नका. म्हणजेच काय, कायम त्यांना लक्षात आहे ते आहे, ते आहे. आणि दुसरं पुन्हा मी आपल्याला नम्रपणे आठवण करून देतो महाराजांची. आपल्याला एका वाक्याचा अभ्यास करायचा. कोणतं, जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, कॉमा ते माझ्या कल्याणाचा, कॉमा असं समजून समाधानात राहणं हाच परवा. बस घडलं का, तुम्ही बदलू शकता का, एक घटना घडली तुम्ही बदलू शकता. ऍक्सिडेंट झाला, फोन आला, पुण्याला ऍक्सिडेंट झाला, तुम्ही इथे, अगदी तुमचा प्रिय व्यक्ती आहे, काय करू शकणार आहे तुम्ही.
पहिल्यांदा नामाला सुरुवात. तुमचा मुलगा आहे, त्याचं प्रमोशन झालं, त्याला एकदम 20 लाखाचं पॅकेज मिळालं, आनंद झाला, पटकन महाराजांकडून एक माळ जप करा, श्रीराम श्रीराम. वार्ता दुःखाची येऊ, वार्ता आनंदाची येऊ, पहिलं एक सूत्र माणसाने आपल्या जवळ नाम घ्यायचं, एक माळ जप. तो आनंद सुद्धा असा शांतपणे प्राशन करायचा, ते दुःख सुद्धा वाटायला आलेलं शांतपणे सहन करायचं. आणि नामाने 100% एक माळ व्हायच्या आधी पहिल्या मण्याला तुमचा जो तीव्र आवेग असतो आनंदाचा किंवा दुःखाचा, शेवटच्या मण्याला मेरू मण्याला जेव्हा तुम्ही याल सज्जन हो, त्यावेळेला तो आवेग तुम्ही तुमचा तपासून एवढी नामाची शक्ती. कारण नाम म्हणजे साधी गोष्टच नाही हो. काय सांगतो महाराज सांगतात म्हणून हे माझ्या मनाचं काहीच नाही. महाराज म्हणाले, अरे नाम म्हणजे माझा प्राण, म्हणजे मीच आहे ना. आणि मी जर तुमच्या जवळ आहे तर तुम्ही काळजी का करता. आणि दुसरं, आपल्याला सद्गुरू लाभलेले आहेत, म्हणजे आपलं सगळं सगळं जे संचित आहे, प्रारब्ध नाही, प्रारब्ध या जन्माचं असतं आणि संचित असंख्य कोट्यावधी जन्माचं गाठोड आहे की ज्याच्यातून पुन्हा पुढच्या जन्माचं प्रारब्ध तयार होणार आहे. तर महाराजांनी ते संचितच सगळं अरेंज केलेलं आहे तुमच्या वयासाठी. अजून काय सांगावं. मी ह्या गोष्टी परत परत का तुमच्या समोर मला मांडाव्या वाटतात, तर काय कसं असतं की काही गोष्टी आपल्याला घट्ट मनाशी ठरवूनच परमार्थ आहे. महाराज काय म्हणाले, तुम्ही नाम घेता, खूप छान आहे, नाम घेतच राहा. कसं घ्या, कसंही घ्या, पण घ्या. पण त्याच्या पुढे म्हणाले, समजून उमजून जर घेतलं तर लवकर फायदा होईल. या वाक्याचा अर्थ काय, याचा विचारच आपण कधी करत नाही. समजून उमजून घ्या म्हणजे करता मी नाही, करता राम आहे. दुसरं वाक्य, ते करणारे आहे, ते माझ्या हिताचं करणारे, हे पहिले समजून घ्या. 9व्या अध्यायातील ओवीचा अर्थ मागे मी तुम्हाला सांगितला की आपण फक्त कळसूत्री भावली तो नाचवेल तसं आपल्याला नाचायचं आहे, हे समजून घ्या. पुढे समजून अजून काय घ्यायचं की जे काही घडणार आहे ते त्यांच्या इच्छेनी त्यांनी अरेंज करून ठेवलेलं आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत आपण हे सगळं करत असतो प्रपंचामध्ये, त्याला माहित नसतं, नाही मला आत्ताच हे कपडे घ्या, अरे नाही तुला दिवाळीला ते कपडे घेणार आहे का मी, त्यांनी ठरवलंय ना. आज हातपाय अडकून काही उपयोग आहे का, आज तसं होत नाही, सोडून द्या. आपण म्हणायचा उशीर त्याला घेऊन जातो आणि तिथेच आपलं चुकतं. असो, प्रपंचाचा विषय आपल्याला बोलायचा. पण हे समजून उमजून घेणं ते हे की तो ते करणारा तो आहे. माझ्या आयुष्याचं सगळं ठरलेलं आहे, आपली सीडी तयार आहे. आपल्या लग्नाची सीडी पाहत होती आपण, ती झाल्यावर पहा, इथे त्यांनी तयार करून ठेवलेली पूर्ण जन्मापासून गोवर्धन घाटापर्यंतची सीडी तयार आहे. ते त्यांना माहिती, ती त्यांनी चांगली करून ठेवलेली आहे. कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा, कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त फळ, कमीत कमी जपामध्ये जास्तीत जास्त फळ त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. आपल्याला माहित नाही सच्चर. म्हणून हा जो भागवत धर्माचा जो 6वा अध्याय येतो ना, याच्यामधली सूत्र मी सोप्या पद्धतीने माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. एक उद्धव आणि एक भगवान गोपालकृष्ण. का भगवान गोपालकृष्ण इतकं प्रेम करतात आणि नाथांचा हा अनुभव आहे, त्या अनुभवातून ते सांगतात. म्हणजे उद्धवाच्या बाबतीत जे जे घडलेलं आहे ते नाथांनी स्वतः अनुभवलेले या कलियुगामध्ये 16व्या शतकामध्ये. आणि पुन्हा ते आपल्याला सांगतात की अरे मला हा लाडू खायला मिळाला, तुम्हाला पण मिळेल, फक्त तुम्ही या मार्गाने या. आणि तो मार्ग जो कोणता आहे तर तो साधन मार्ग आहे, नामाचा, भागवत धर्माचा मार्ग. असं इतकं सगळं सांगत असताना उद्धवाचं हे भाषण ऐकून आपल्याला ते सगळं आठवतच असेल की इतकी विनंती करतो तो. आणि तो म्हणतो की भगवंता, इतके दिवस आपण एकत्र राहिलो, ते एका ताटामध्ये जेवलो, एका अंथरुणामध्ये नाही एका पांघरुणामध्ये आपण झोपलोय. रुक्मिणीला त्यांनी सांगावं की नाही तू जा आता निघून, आम्ही इथे दोघं झोपणार. आणि रुक्मिणीने दुसऱ्या दालनामध्ये जाऊन झोपावं. आणि उद्धवाला भगवंतांनी स्वतःच्या जवळ गुज गोष्टी करत रात्रभर गप्पा मारत एकमेकांच्या अंगावर पायावर पाय टाकून गळ्यात गळे घालून प्रेमाने एका पांघरुणात झोपावं, असं आपण आयुष्य जगलेलो आहोत.
आणि भगवंता तू आता निजधामाला जायच्या गोष्टी करतोय, मी कसा रे? असा हा 6वा अध्यायाचा सगळा भाग आपण मागच्या याच्यापर्यंत पाहिले. काय प्रेम असेल त्या भगवंताचं. आणि मग नाथ महाराज सांगतात की चातक पक्षाला, कारण तो कुठलं पाणी पित नाही, वरच्यावर पावसाचं पाणी पिणारा चातक पक्षी, त्या चातक पक्षाला पाणी पिण्यासाठी म्हणून मेघ भरून यावेत, आभाळ भरून यावं. पण जो परमात्मा हे सगळे मेघ त्या चातकासाठी आणतो, त्याला माहित नाही का त्याची भूक किती. एक ग्लासभर पाणी तो पिणार असेल. वेगळी व्यवस्था भगवंत ग्लासभर पाण्याची त्याच्यासाठी करत नाही का? करू शकतो. पण चातकाचं निमित्त करून सगळ्या सृष्टीवर तो मेघ वर्षाव, ते सगळं पाऊस येतो, सगळी सृष्टी हिरवीगार होते. तसं उद्धवाला ज्ञान देण्याचं एक निमित्त आहे. उद्धव ज्ञानीच आहे, पण त्याच्या ज्ञान तृष्णा भागवण्यासाठी म्हणून तो मेघ, ज्ञान मेघ असं ज्याला म्हणून आपण, तो भगवान गोपाल कृष्ण ज्ञान द्यायला सुरुवात करतो या 7व्या अध्यायामध्ये. आणि त्या उद्धवाच्या निमित्ताने सगळ्या भक्तांना ते ज्ञान त्या चातकासारखं आपल्या सगळ्यांना मिळणार आहे असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. आणि उद्धवाचं सगळं भाषण ऐकल्यानंतर भगवंताला सुद्धा खूप आनंद होतो, असा डोलायला लागतो. एक तर आपली प्रेमाची व्यक्ती, आपल्याविषयी ती भरभरून प्रेमाने बोलते आहे, आणि तिची ज्ञान तृष्णा, त्या उद्धवाची ज्ञान तृष्णा, त्याची ज्ञानाची तहान भागवण्यासाठी म्हणून भगवान गोपाल कृष्ण या 7व्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्यांसाठी त्या ज्ञानाची वृष्टी आपल्या सगळ्यांवर करणार आहे. आणि ही आत्मज्ञानाची वृष्टी आता भगवान तयार करायला झालेले आहेत. मोक्षाच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी आत्मज्ञानाची पानपोई, नाथ महाराज म्हणतात की ही पानपोई आता भगवंत आपल्यासाठी लावणार आहेत. फक्त आता वाटसरूंनी ते भगवान गोपाल कृष्णांचं ज्ञान असलेलं पानपोई असलेली ती पानपोई आपण सगळ्यांनी करावी अशी प्रार्थना नाथ महाराज आपल्या सगळ्यांना करतात. आणि मग 7व्या अध्यायामध्ये आता पुढच्या, की ज्याचं प्रास्ताविक बऱ्यापैकी अंजली मॅडमनी केलेलं आहे, ते आपण झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया.